पटापट आप्पे करते फटाफट का तुम्ही मटामट। यासाठी घेतलंय 1 वाटी रवा, पाऊण वाटी उडदाची डाळ, थोडंसं मीठ, 1 वाटी दही आणि मस्तपैकी असा तडका दिलेला आहे कढीपत्ता मिरचीचा। आणि आता आपण आप्पे करणार आहोत आणि थोडंसं मिळून येण्यासाठी पाणी घातलं आहे। हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। साधारण इतपत असं पीठ ठेवायचं। हे आप्पे पात्र मी तापत ठेवले आणि अरेच्या आपण सोडा घालायचाच आहे ना, तर आपण हा आता अर्धा चमचा सोडा घालूया। हा सोडा ह्याच्यावर घालायचा आणि काय करायचं, थोडंसं पाणी त्याच्यावर घालायचं, जिथं आपण सोडा टाकू ना त्याच्यावर, आणि मग ते चांगलं परत ढवळायचं। हे एके ठिकाणी राहत नाही, सगळीकडे तो पसरला जातो। हे आप्पे पात्र आहे, हे आता गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता तेल घालते। आपल्याला जर हे असं भरभर येत नसेल तर सरळ हे आप्पे पात्र जवळ घ्यावं। पहिल्यांदा काय करायचं, साईडच्या ह्याच्यामध्ये असं घालून घेऊ आणि मग मध्ये घालायचं, नाहीतर आधीच मध्ये घातलं तर त्याला जास्ती उष्णता लागते, त्यामुळं असं साईडनी घालत यायचं। हे माझे जे आप्पे पात्र आहे ते नॉनस्टिक आहे, प्रेस्टिजचं, त्यामुळे डोळे झाकून बिनधास्तपणे आप्पे त्यामध्ये होतात। याचं नसेल तर तुम्ही दुसरं बिडाचं घेतलं तरी चालेल। का आप्पे आपले घालून झालेले आहेत, आता त्याच्यावर झाकण ठेवते। थोड्या वेळसाठी एक 10 मिनिटासाठी आपण हे ठेवू। तुम्ही बघत असाल गॅस एकदम सिमवर ठेवलेला आहे। एक 10 मिनिटं वाट बघू आणि मग आपण त्याला उलट बाजूने शेकू। हा एक असा पलटलेला आहे, तो सोनेरी झाला आहे। आपल्याला दोन्ही बाजूंकडून असे शेकून घ्यायचे। हे आता दोन्ही बाजूंकडून आपल्याला चांगले असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे। 1 2 हे आप्पे झाले आणि ह्याला चटणीची आवश्यकता नाही, कारण ह्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर वगैरे सगळं घातलेलं आहे। वाटल्यास तुम्ही छोट्या छोट्या भाज्या चिरूनही घालू शकता। मुलांनी हट्ट केल्यावर 15 मिनिटात हे आप्पे तयार होतात। झटपट पटापट आप्पे करते फटाफट, खा तुम्ही मटामट। धन्यवाद।